सुंदर चेहरा कोणाला नाही आवडत बरं. पण हिवाळ्यामध्ये काय होतं ना, सारखी त्वचा फाटते आणि जास्त करून होठ. त्यांची काळजी घेणं ना खूप आवश्यक असतं. खूप कोरडे पडतात किंवा साल निघतात. पण घरीच जर एकदम होम रेमेडी केली तर मार्केटमधल्या 90 ते 100 रुपयाच्या लिप बाम आणण्यापेक्षा आज आपण फक्त 10 ते 15 रुपयातच लिप बाम तयार करणार आहोत. एकदम नॅचरल आहे, कुठलाही साईड इफेक्ट नाही, काही कमी खर्चामध्ये सोप्या पद्धतीने घरातल्याच किचनमधल्या आपल्या काही वस्तूंचा वापर करू. चला तर मग आज त्याच्यासाठी काय काय लागणार आहे आपण ते बघणार आहोत. हा बघा, मी हा लिप बाम तयार केलेला आहे. हा छोट्या वॅसलिनच्या डब्यामध्ये मी तर भरून ठेवला होता. वॅसलिन संपलं होतं, मग याच्यामध्येच मी स्टोअर करून ठेवलेला आहे. आणि फक्त एकच चमच्यापासून तयार झालेला आहे. कोणाला वाटेल का बरं? चला तर मग त्यासाठी सांगते मी तुम्हाला आज कोणते पदार्थ लागणार आहे. आत हे आहे नारळाचं, हे आपलं तेल खोबऱ्याचं, आणि हे आहे बीट. बीटाचे फायदे किती आहेत कोणाला सांगायची गरज नाही आहे. एकदम नॅचरल कलर आहे त्याला. एकदम शरीरासाठी किती चांगलं आहे. रक्तवाढीसाठी बीट खूप आवश्यक आहे. आपण नेहमीचेच पदार्थ वापरून आज हे तयार करणार आहोत. आणि सर्व साहित्य फक्त एक एक चमच्यापासून मी आज तयार केलेलं होतं. बीट तुम्हाला कोणत्याही भाजी मार्केटमध्ये भेटून जाईल. एक 5 ते 10 रुपयाच्या आत एक बीट भेटून जातं. म्हणून जास्त आणण्याची पण तुम्हाला गरज नाही. आणि एक बीटपेक्षा फक्त आपल्याला अर्धच बीट आपण वापरणार आहोत. अर्धा आपण भाजीलासुद्धा वापरू शकतो. खाऊ शकतो नुसतं सॅलड म्हणून सुद्धा. चला तर मग त्याला आपण होम रेमेडी कशी करायची आहे ते बघणार आहोत. तुम्ही आहे ना, तुमचे होठ जरी फाटले असतील किंवा वरचे साल जरी निघाले असतील ना, तरी तुम्ही हे वापरू शकता. आणि दुसरं आहे म्हणजे हे व्हॅसलीन. आपल्याकडे सर्दीमध्ये सर्वांच्याच घरामध्ये आपण हे वालं व्हॅसलीन, तर व्हाईट व्हॅसलीन नक्कीच वापरतो. ते सुद्धा लागणार आहे आपल्याला. एवढ्या 3च वस्तू लागणार आहेत. व्हॅसलीन फक्त एवढा 1च चमचा लागणार आहे हं, जास्तसुद्धा लागणार नाही आहे. आणि सर्व साहित्य आपण एवढ्या चमच्यापासूनच घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला जास्त कन्फ्यूजसुद्धा नको व्हायला की किती सामग्री घ्यायची. त्यानंतर हे ना, एक तशी किसणी घ्यायची आहे. तुम्ही आलं किसायची घेतली तरी चालणार आहे. तुम्ही किसणी कोणतीही घ्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपण कधी-कधी खोबरं, लसूण, कांदा, टोमॅटो काही ना काही चालतच असतो. पण तसं काहीच नसावी. एकदम स्वच्छ केलेली असावी. तुम्ही काही अशी वापरलेली जर किसणी आधी घेतली, स्वच्छ करून जर नाही घेतली तर तुमच्या होटांना साईड इफेक्टसुद्धा होऊ शकतो. म्हणून घासणी घेताना एकदम साफच करून घ्या. आता कुठलाही टाईमपास न करता, वेळ न घालवता ही रेमेडी कशी करायची ते तुम्हाला मी सांगते. सर्वात आधी ना, बीटचे वरचे साल काढून घ्यायचे आहे. आपण बटाटा कसं सालून घेतो त्या पद्धतीने. आणि हे बीट खूपच कलर सोडतं. जर तुम्हाला हँड ग्लोव्ज घालायचे असतील तर तुम्ही हँड ग्लोव्जसुद्धा घालू शकता. की जास्त कलरफुल हात नको व्हायला. आणि झालं तरी काही मिनटातच निघून जाता. साधा हँड वॉश लावलं तरी निघून जातील. म्हणून जास्तसुद्धा इरिटेट व्हायचं काहीच काम नाही. बीटला आता मगाशी दाखवलेल्या किसणीमध्ये किसून घेऊया. एकदम हळूहळू किसायचं आहे, हाताला लागायची शक्यता असते. आणि जेवढं बनवायचं ना, तुम्ही तेवढं सालून घ्या, म्हणजे किसून घ्या. जास्त एक्स्ट्रा सायसायची पण तुम्हाला गरज नाही आहे. थोड्याशा बीटपासून भरपूर प्रमाणात त्याचा ज्यूसच निघून जातो. आता काय केलेलं आहे मी, आता एवढं काढून घेतलेलं आहे आणि बाकी बीट साईडला ठेवूया. तुम्ही त्याला सॅलड म्हणून खाऊ शकतात. आता या बीटला एकतर चाळणीमध्ये टाकून घ्या किंवा एखादा कॉटनचा कपडा जर असेल तुमच्याकडे, त्यामध्ये टाकून याला अशा पद्धतीने याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे. हा कपडा तुम्हाला वाटेल कलरफुल झाला, पाण्यात टाकल्याबरोबर निघूनसुद्धा जातो. म्हणून तुम्ही बिनधास्त चाळणी वापरा किंवा एखादा कॉटनचा कपडा वापरा. हे बघा, फक्त मी तर 1च चमचाभर मी तर बनवणार होती, म्हणून मी जास्त काही काढलेला नाही याचा ज्यूस. एवढ्या ज्यूसपासून भरपूर सारा आपला लिप बाम तयार होतो. आणि ह्या दोघांना तर मध्ये लुडबुड लुडबुड करायचंच असतं. कारण माझ्यापेक्षा तर त्यांना जास्त आवडतं हे व्हिडिओज बनवायला किंवा रेसिपीज बनवायला. हे बघा, एवढा हा ज्यूस तयार करून घेतला. आता पुढची स्टेपकडे जाऊया. आता हा चमचा घ्यायचा आहे आणि हे खोबरेचं तेल आहे ना, ते घ्यायचं आहे. हे चमच्यामध्ये इथं टाकून घेतलेलं आहे. तुमचं जर तेल म्हणजे मेल्ट जरी नसेल ना, तरी घेतलं तरी चालणार आहे. कारण थंडीच्या दिवसांमध्ये ना, तेल काही मेल्ट होत नाही. तुमच्याकडे जसं तुम्ही तसं घेऊ शकता. मी थोडंसं मेल्ट करून मग घेतलेलं होतं. मी ते थोडंसं 1.5 चमचा टाकून घेते हे तेल. तेल टाकून झाल्यावरती याच्यामध्ये ना मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या ज्यूसला आणि या तेलाला ना मिक्स करून घ्यायचं आहे.
व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याला फ्रीजला ठेवायचं आहे एक 2 ते 3 मिनटं. जास्त वेळसुद्धा ठेवू नका, नाहीतर ते खूप घट्टसर बनून जाईल. त्याच्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे म्हणून लगेच पॅक बनतं ते. 2 ते 3 मिनटाच्या नंतर लगेच ते काढून घ्यायचं आहे फ्रीजच्या बाहेर. आणि हे बघा 3 ते 4 मिनटंसुद्धा झाले नाही तेवढ्यामध्ये किती पॅक हे बनवून गेलेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, याला चमच्याने ना असं फोडून घेऊया. म्हणूनच तर बोलली मी याला जास्त वेळ अजिबात ठेवू नका, नाहीतर ते जास्त पॅक बनून जातो. याला चमच्याने असं फोडून घ्यायचं आहे, लगेच निघून जातं. झालं तरी काही टेन्शन नाही. आता यामध्ये ना आपण जे व्हॅसलिन घेतलेलं होतं ना ते घ्यायचं आहे आणि ते सुद्धा एकच चमचा टाकायचं आहे. जास्त नाही टाकायचं, फक्त 1 चमचा सफिशियंट होतं. एवढ्यासाठी 1 चमचाभर व्हॅसलिन एकदम बरोबर मेजरमेंट आहे आणि तुम्ही एवढ्या लिप बामचं मेजरमेंट करून घेतलं ना तुम्हाला 1 ते दीड महिना जाईल. आणि जर आपण स्वतः बनवलं ना जर लिप बाम, तर आपण आठवणीने 3 ते 4दा दिवसातून लावतो. आणि जर रेडीमेड आणलं ना तर कधी-कधी आपल्याला आठवत पण नाही की लिप बाम लावायचं आहे असं. पण आता याला मिक्स करून घेऊया. तुम्हाला मिक्स करायच्या वेळी वाटेल की याच्यामध्ये मिक्सच होत नाही, ज्यूस वेगळा होतो आहे, तेल वेगळं होतं आहे आणि व्हॅसलीन वेगळं होतं आहे. पण तुम्ही काही वेळांनी रिझल्ट जर बघणार ना, एखाद 3-4 मिनिटांनी तुम्हाला एकदम छान प्रकारे मिक्स झालेलं दिसेल. नाहीतर मिक्स झालं नाही तर तुम्हाला टेन्शन नको यायला की मिक्स का होत नाही असं. तुम्ही बघू शकता माझ्यासोबत पण तसंच होतं आहे. याच्यासोबत आधी ज्यूस नंतर निघतो आहे आणि व्हॅसलीनसुद्धा वेगळं होतं आहे. पण काही मिनिटातच हे एकदम व्यवस्थित पद्धतीने आपलं हे लिप बाम होऊन बनवून तयार होतो. आणि हे बघा आपल्या मेहनतीचं फळ एकदम परफेक्ट पद्धतीने आपला हा लिप बाम तयार झालेला आहे. फक्त थोडासा धीरज ठेवायचा, एकदम बरोबर आपला लिप बाम तयार होतो. त्याला 3 ते 4 मिनिटं असं मिक्स करत राहिलं ना आपोआपच असा लिप बाम तयार होतो. तुम्ही बघू शकता मी याला हातावर सुद्धा लावून बघितलं होतं. कलर बघा त्याचा किती सुंदर कलर आलेला आहे, एकदम नॅचरल आहे. कुठल्याही ॲलर्जीची तुम्हाला इथं भीती राहणार नाही. आता मी ते ना व्हॅसलिनच्या जारमध्ये भरून ठेवणार आहे. म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढा दिवस स्टोअर करून ठेवता येतो. तुम्हाला वाटेल हे किती पातळसर आहे, पण हे आत्ता लगेच बनवलेलं आहे. तुम्ही जर याला थोडा वेळ जर 5 ते 7 मिनिटं फ्रीजला ठेवलं ना, एकदम लिप बामसारखं ते तयार होऊन जातं. झालंय ना मग मस्त फक्त 1 चमचा फक्त बीटच्या रसपासून मस्त असा हा लिप बाम. आता मार्केटच्या 100 ते 200 पर्यंतच्या महागड्या लिप बाम आणायची तुम्हाला गरजच नाही आहे. लहान मोठे तुम्ही कोणालाही वापरू शकता. चला मंडळी, आय होप सो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जरही आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कसा वाटला बरं हा सोपा लिप बामचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करा. भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. खा प्या मस्त रहा. बाय बाय.